वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. राहुरी तालुका आणि श्रीरामपूर मतदारसंघातील देवळाली प्रवरा परिसरासह 32 गावातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शिवसैनिकांची महत्त्वपूर्ण बैठक देवळाली प्रवरा येथे पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन बांधणी, मतदार यादी पुनर्विलोकन आणि BLA नियुक्तीवर या बैठकीत विशेष भर देण्यात आला. देवळाली प्रवरा येथे झालेल्या या बैठकीत गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिक ही संकल्पना प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार करण्यात आला. गावागावात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी शाखा विस्तार, कार्यकर्त्यांचे जाळे वाढवणे आणि जनसंपर्क वाढवण्यावर चर्चा झाली. तसेच SIR संदर्भातील BLA नियुक्ती, मतदार यादी पुनर्विलोकन कार्यक्रमात सक्रिय सहभाग आणि आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी गट व गणनिहाय पक्षबांधणी करण्याचे नियोजन करण्यात आले. बैठकीत सध्याच्या राज्य सरकारच्या कामकाजातील अपयश आणि विविध जनतेच्या प्रश्नांबाबत नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले. बैठकीचा आढावा जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी घेतला. यावेळी श्रीरामपूर तालुका प्रमुख दत्ता कडू पाटील, उपजिल्हाप्रमुख सचिन लाटे, भगीरथ पवार, तालुका प्रमुख विजय गव्हाणे, शहर प्रमुख विजय कुमावत यांच्यासह विठ्ठल कोळसे, पोपटराव पवार, सचिन मोरे आणि राहुरी तालुक्यातील मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. राजेंद्र उंडे, वेद बातमीचासाठी, देवळाली प्रवरा. आज खरं म्हणजे राहुरी तालुक्यामध्ये शिवसेनेच्या निष्ठावान शिवसैनिकांची या ठिकाणी बैठक पार पडली. खरं म्हणजे गेले 20 दिवस झाले आमच्याकडं BLAचा कार्यक्रम सुरू आहे आणि या ठिकाणी राहुरी तालुक्यामध्ये आमचे सर्व पदाधिकारी असतील, उपजिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, उपतालुका प्रमुख असतील, समन्वयक, संघटक, सर्वच पदाधिकारी खरं म्हणजे या BLAच्या कार्यक्रमामध्ये जोरदार काम चालू आहे त्यांचं. प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी BLA नेमणे, त्याचबरोबर शाखा प्रमुख नेमणे, बूथ प्रमुख नेमणे आणि त्याचबरोबर महिला आघाडी आणि युवा सेना या दोन्हीचं त्या ठिकाणी संघटन बांधणी या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे. तर म्हणजे ही पदाधिकारी मंडळी रोज सकाळी उठून त्या ठिकाणी त्या गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांचं काम चालू आहे आणि म्हणून त्या कामाचा आढावा घेण्यासाठी खरं म्हणजे ही या ठिकाणी बैठक आयोजित केली होती. आज आपण पाहिलं असेल की राज्यामध्ये काय परिस्थिती आहे. जेनजी एका बाजूला चालू आहे, महागाईचा मुद्दा आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, पाऊस नाही आहे, भरपूर पाऊस पडतो, त्या शेतीमालाला भाव नाही, त्याचबरोबर खतं डुप्लिकेट येतात, बियाणे डुप्लिकेट येतात. परंतु हे सरकार, ते केंद्राचं असो किंवा राज्याचं असो, त्यांना या ठिकाणी कुठंही लक्ष द्यायला वेळ नाही. हिंदू मुस्लिम करण्यामध्ये त्यांना खूप मोठा वेळ होता, परंतु जेनजीनी त्यांना दाखवून दिलं आणि त्या ठिकाणी एका मंत्र्याचा राजीनामा झाला, अजून बाकीचे मंत्री त्या ठिकाणी राहिलेले. आणि म्हणून खरं म्हणजे आता पक्ष बांधणी आणि निष्ठावान शिवसैनिकांची बांधणी करून या ठिकाणी पक्ष पुन्हा एकदा म्हणजे जसं राखेतून फिनिक्स पक्षी ज्याप्रमाणे झेप घेतो त्या पद्धतीने शिवसेनेचा कार्यक्रम चालू आहे. आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी चांगल्या पद्धतीने राहुरी तालुक्याची बांधणी करू. जे गेले, जे म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, म्हणजे त्यांना तिकडं मत सापडला म्हणून ते गेले, परंतु आता राहिलेले सगळे आमचे निष्ठावान शिवसैनिक या ठिकाणी राहिलेले आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे कुणी त्यांच्याबरोबर कुणी गेलेलं नाहीत. हे सर्व जे आहेत ते जागेवर आहेत, शिवसैनिक सगळे जागेवर आहेत. आणि म्हणून खरं म्हणजे ही मीटिंग त्यासाठी पण होती की आम्ही जागेवर आहेत, जे गेले ते 10-20 लोक गेले असतील पक्ष सोडून, परंतु या राहुरी तालुक्यामध्ये त्याचा काही फरक पडलेला नाही. जे शिवसैनिक आहेत ते परत एकदा पुन्हा कामाला लागलेत आणि परत काम करत राहू अशीच या ठिकाणी सगळ्यांनी ग्वाही दिलेली आहे.
एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठिकाणी राहुरी तालुक्यातील शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब पक्षाची या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय राजेंद्रजी दळवी साहेब आले, आमचे तालुका प्रमुख विजू भोगावाने आहे, नंतर सचिन लाटे आमचे जिल्हा उपप्रमुख आहेत, नंतर भगीरथ पवार आहेत, सचिन मोरे वगैरे ही सगळी आमची पदाधिकारी मंडळी आहेत. यामध्ये सर्वात प्रथम जो विषय झाला की 2 दिवसापूर्वी मान्य पक्षप्रमुखांनी एक विषयाद्वारे सर्व पदाधिकाऱ्यांना संपर्क झाला होता. त्यानुसार गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक अशा पद्धतीने बांधणी करण्याची आमची सुरुवात झालेली आहे आणि त्या कामाचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हा प्रमुख या ठिकाणी आले. यामध्ये आम्ही सर्व शिवसैनिकांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांनी असं ठरवलेलं आहे की गावागावात जाऊन जुने नवे काही जे येथील उद्धव साहेबांना मानणारे जे काही लोक आहेत त्या सर्वांना एकत्र करून महिला युवक या सर्वांची चांगल्या पद्धतीने बांधणी करून पुढच्या काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची चांगल्या प्रकारे मोठ बांधून पुढच्या येत्या आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळवण्याचा आमच्या ठिकाणी प्रयत्न राहील. आणि सर्व निष्ठावंतांनी या ठिकाणी आपल्या मनमोकळ्या भावना व्यक्त केलेल्या आहे आणि आदरणीय उद्धव साहेबांबद्दल असलेलं प्रेम जनतेमध्ये त्यांनी कोरोना काळात केलेलं काम, शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी आणि आत्ताच्या काळामध्ये त्यांनी जो युवकांना जो सपोर्ट दिला त्यातून जे आंदोलन यशस्वी झालं यामुळे एक वेगळी क्रेज आहे आणि ती क्रेज आम्ही लोक सोबत घेऊन काम करणार आहोत आणि त्यासाठी जिल्हा प्रमुखांचं आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन आहे. आमची सगळी टीम आता गावात जाऊन संघटना बांधणार आहे.